Hello, mic testing. All colleagues, please attention here. Come on. Hey, ping pong, ping pong, ping pong, ping pong. करूया मस्ती लगाऊया song. Ping pong, ping pong, ping pong. खोताच्या डोक्यावर कोंबऱ्याचं भान. हे अतुल त्याच्या असला एकटाच नसतं का तू? अरे कॉटन एकटाच पिढी इकडं नाच. ए नकर तुझा पांग चाल तुझी पांग तुझी माझी जोरी डिंग डोंग डोंग. हे अरे मावशी बघ काही नाचते बघ. अरे त्याच्या असला हा बघ डोकऱ्या बघ रात्रीचा पण गॉगल लावला त्याच्या असला. आमची बाला रात्रीची काय सोय आहे की नाही? अरे सगळी सोय आहे. आमची लोक काही सुधारायची नाही त्याच्या असला. हे अश्विनी ताई अरे इकडं ये. हे स्वप्नील भाऊ तू पण ये. हे पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग करूया मस्ती न गाऊया सॉंग. पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग. अरे हे डॉक्टर कुठं? हे साबले कुठं? साबले हे साबले इकडं ये. हे पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग करूया मस्ती न गाऊया सॉंग. पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग स्वतःच्या डोक्यावर कोंबड्याचं भान. तर पिंग पॉंग असं म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे सेंटर फूड फू बाय फू टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच. बोल फू बाय फूची टोल फ्री कॉमेडी. फू बाय फूची टोल फ्री कॉमेडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि अश्विनी कासेकर मॅम. आणि जोरदार टाळ्या आपल्या दोनही टीम साठी झाल्या पाहिजेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या कोळीवाडा बँड साठी. मंडळी अलीकडचा सिनेमा जरी खूप बदलत असला तरी पूर्वीच्या काळी एक गोष्ट सिनेमामध्ये कॉमन असायची ती म्हणजे बदला. हिरो यायचा आणि बदला घ्यायचा. तर आज या मंचावरती येणार आहेत करण अर्जुन. पण ते करण अर्जुन आहेत आमच्या फुबाई फुचे. बघूयात ते कुठल्या गोष्टीचा बदला घेतात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात अंशुमन विचारे, अतुल तोडणकर आणि सरप्राईज आहे ना या येणार करण आणि अर्जुन बदला घ्यायला. येणार करण आणि अर्जुन बदला घ्यायला. जागे झालेत हे आता आईच्या पणाला. 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 म्हणजे करण अर्जुन येणार. म्हणजे करण अर्जुन येणार. म्हणजे करण अर्जुन येणार पण रांडेचे कवा येणार. संध्याकाळ झाली का म्हणजे हात थरथरतात त्यांना माहित नाही का. अरे करण अर्जुन येवा. ही दारू पहिल्या धारची बनवली काल गुलाची. पाड्यावर झाले शाई. गुत्त्यावर होते पाय. ही दारू र पहिल्या धारची आणली र उधारीची. अयो हॅलो आय मावल्यांनो. काय आयो तुला मिशी हा. मग काय झालं तर किती दिवस झाले मी फेशियल नाही केलं म्हणून थोडा अप्पर लिप वारला एवढं. आयो मी तुझ्यासाठी का आणलं बघ. मी पण तुझ्यासाठी का आणलं बघ. आधी मांजा बाग. आधी मांजा बघ. आधी मांजा बाग. आधी मांजर मांजर पाट्यानो. आधी मांजर बघा. म्हणजे काय हालत झाली म्हणजे हात बघा कसे थरथरतात. मांजा टॉनिक आणला. नाही आणला. आयो तुझ्यासाठी ज्वारीची आणली. बोल नग मला.
मी तुझ्यासाठी गव्हाची आणली बोल. नगर आयो तुझ्यासाठी मावाची आणली बोल. नगर 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 आयो. मग कपायचे तुला बदला. तिच्या आल्या एवढा लांबून आली परत बदलाची. उधारून आणली. अरे कारवान म्हणा हा बदला नको रे. मग बदला तुमच्या बापूसचा बदला पाहिजे बोल. आयो म्हणजे आम्हाला बापूस पण होता. तुला का वाटलं तुला मी ना काल्या गुलाच्या डेपेत ना काढलं. आमचा बापूस का करायचा का करायचा. अरे तुझा बापूस दारू काढण्यात एक नंबर होता बोल. काय सांगताय. अरे तिच्या अड्ड्यावर हे गर्दी. हे लोक येवाचे दारू पेवाचे मोप पिऊन तिथंच ओकायचे बोल. अरे केवढी धांदल केवढी धांदल केवढी धांदल. तुझ्या बापूच्या अड्ड्यावर बाया पण येवाच्या बोल. जाऊस माझ्या बापाचा लेडीज बार होता. अरे नाही रे नाही रे नाही नाही लेडीज बार नाही रे. म्हणजे या बेवऱ्या लोकांच्या आई बहन येवाच्या आणि तुझ्या बापूसची आई बहन काराच्या. का मजा का मजा का मजा. अरे एवढा एवढा फेमस होता हा बापूस. पण एक दिवस गावात मास्तर आला सत्यवान नावाचा. सत्यवान आणि तुझ्या बापूसला परवला किडनॅप केला रे. आणि आपला हातात त्याने हरपला. आयो पण तू आम्हाला कांदे का ना सांगितला. मी बेवरी काय बोलला. मी बावरी का बोलला. वा वा केवढी मज्जा होती. केवढे लोक यावायचे. आणि आता बघ आपण आता उधारीवर पेतो पण बदला घेवायचा आपण बदला घेवायचा. त्या सट्टवानाने माझ्या बापाची पलिवला नाही. तू ना ररिवला तर नावाचा अर्जुन नाही. हे करण्या अर्जुन माझा नाव आहे. काय झाडं लावलीस तू. हे पण अर्जुन माझा नाव आहे. मग काय झाला. तुझा करा ना तू काय झालाय. अरे आपण स्वतःत भारणं नाही करायची. मग आपण बदला घ्यावाचा रे. बदला माय गॉड. त्या दिवशी म्हणजे करण अर्जुन अशीच बदला घ्यावायला गेले पण परत आलेच नाही. पण मला माहित म्हणजे करण अर्जुन येणार. अरे या 2 डायलॉग मध्ये केवढा टाइमपास करून म्हणजे करण अर्जुन आले. हो आयु कोण तुम्ही. तुझ्या आवशीत ओळखला नाही. मी तुझ्या आवशी ओळखला नाही. 1 मिनिट तुमचा आणि आमचा परिचय नाहीये. अरे केवढा अशुद्ध बोलतो हा. माइंड युअर टंग. आय एम अ डॉक्टर आणि ही इज अन इंजिनियर. आम्ही सुशिक्षित आहोत. आग लागत त्या शट्टीवानला. त्याने माझी सोन्यासारखी पोरं बिघडवली. अरे केवढी चांगली पोरं होती माझी. पहिल्या दारीच्या 9 टाक सारखी पार तिने फसफसणारी बिअर करून टाकली त्यांनी तिची. अरे आठवा पोरांनो तुमचा फ्लॅशबॅक आठवा तुमचा फ्लॅशबॅक आठवते. अरे मी तुला काल्या गुलाची नोटाक पाडली ना आठवते. अरे घरात जवारीचा दाना नसताना तुला मी जवारीची पाडली ना आठवते. आठवते. अरे आठवते. अरे आईच्या हातचं जेवण पण नाही आठवत.
फ्लॅशबॅक आठवला मला. आपण बदला घेवायचा. मी त्या सट्टेवराचा टकुरा फोडणार. मी पण त्याला नाही सोडणार. अयो अहो पोरं मोठं झाल्यानंतर आईच्या दुधाचं कर्ज फेडतात. मी आईच्या दारूचं कर्ज फेडणार. काय झालं? अरे माझा आशीर्वाद घेऊन जावा. नव्हता घे घे पकड पकड. थांबा. तुमच्या बापूसला पण काढून ठेवा. घ्या घ्या. बाटली फोड. अरे काय चालला? आपण बदला घ्यावाचा ना. घ्यावा मग पण मला सांग क केलं काय सत्तवान का केलं? अरे तुमच्या बापूसचा अड्डा म्हणून तिथं शारा कारली. बोल काय? शारा कारले रे. काय? शारा कारले रे. काय? शारा कारले. रांडेच्यांना बहिरे झाले का? शारा कारली शारा कारली सांगतो. शारा कारली शारा कुठं? ते तिथं डोंगरावर. मग त्या शाळेत घुसाचं कसं? आयटम सॉन्ग करून. आता आयटम आणायचा कुठून? कुठून आणायचा आयटम? तू काळजी करू नको. तुझी आई आहे ना. तुझ्या बापूच्या अड्ड्यावर मीच आयटम सॉन्ग करायची. हे वाजव. अरे पण कुठं आहे तो सत्तवान? तपा आवरी शक्ती मना दे न दादू. मुझको राणा जी माफ करना. गलती मारे से हो गई. राणा जी माफ करना. गलती मारे से हो गई. आवरी शक्ती मना दे न दादू. मुझको राणा जी माफ करना. गलती मारे से हो गई. मुझको राणा जी माफ करना. आवरी शक्ती मना दे मुझको राणा जी माफ करना. गलती मारे से हो गई. बंद करा भजन. आवरी शक्ती. बंद करा भजन. बंद करा भजन. तिच्या आईला म्हणजे आईला नाचायला जमत नाही. हे दादू, आपण नाचाचा नंतर आधी सट्टवानला पकडायचा. कुठं सट्टवान? तोच तो. तोच तो. तूच मारायचा तूच तो. हे मी काय बोलत ते महत्वाचं ना. आधी सट्टवानला पकड. अरे का झालाय? अरे तुमचा बापूस माझं कुंकू. कुंकू. पण ह्यो तर काला बुक्क. एवढा कसा काला आमचा बापूस? असून दे दादूस. आपला बापूस आहे ना. काल्या गुलाची पिऊन काले झाले माझे स्वामी. तुला सट्टवानने पलिवलं. नाही रे पलिवला पण मला सुधरिवला. अरे लेकरांनो दारू ही वाईट असती. ती माणसाला टाईट करती. अरे मी या शाळेमध्ये आलो तेव्हा पिऊन होतो. आता याच शाळेमध्ये मी पिऊन आहे. म्हणून सांगतो शाळा ही देऊल पोरांनो देऊल. चला हिरोईन यावा. आपण ही फिल्म पाहिली. हा चित्रपट सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्या गोष्टीला इतका विकृत ट्विस्ट फक्त याच मंचावर मिळू शकला असता. सुपर परफॉर्मन्स आणि तुमची एनर्जी आणि फार सुंदर गोष्ट बांधलीत तुम्ही. तुम्ही सगळे काम उत्तमच करता. परफॉर्मन्स उत्तमच असतात. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार. खूप सुंदर गोष्ट बांधली. त्याला एक बिगिनिंग मिडल एंड दिलात आणि त्यामुळे ती खूप कम्प्लीट वाटली. म्हणजे ते टाइम ट्रान्झिशन पण कळलं आम्हाला इतक्या वर्षांनंतर. आणि मग बापूस आणि आणि हे माझं कुंकू आहे आणि काळा बुक्का. आउटस्टँडिंग. म्हणजे
इसमें एक्शन भी था, इमोशन भी था, ड्रामा भी था, इसमें सब कुछ था. ऑल इन ऑल मला असं वाटतं की सेंटर फ्रूट परफॉर्मन्स या आठवड्याचा. आणि पैसा वसूल. ऑल ऑफ यू, आय लव्ह यू. आणि आय थिंक तुमच्यासाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. ब्रिलियंट. भरत, खूप ग्रेसफुल राखी दिसताय तुम्ही. आणि मला तुम्हाला द्यायचा आहे मेवा आणि तुतारीची सलामी. हो 10.5 आणि 10.5 21 गुण. मंडळी, आपल्याकडे कायदा नक्की कुणासाठी आहे असा कधी कधी प्रश्न आपल्याला पडतो. कारण बघा ना, अब्जावधींचे घोटाळे करणारी माणसं पोलिसांना सापडत नाहीत आणि 1-2 रुपयासाठी दिवसभर वणवण करणाऱ्या भिकाऱ्यांना मात्र पोलीस अजिबात सोडत नाहीत. तर अशाच एका भिकारणीला पोलिसांनी अटक केली आणि उभं केलंय कोर्टात. बघूयात तिचा नक्की गुन्हा काय. सकाळ सकाळी भिकेच्या हिचा धंदा फिसकटला, धंदा फिसकटला, देवीला मामाने पकडला. हे सकाळ सकाळी भिकेच्या हिचा धंदा फिसकटला, धंदा फिसकटला, देवीला मामाने पकडला. अहो, आता कोर्टाचा अवमान नको, कामकाजाला सुरुवात करूया. चुकलंच जाय. अरे अरे ए डोळा गेला पण काय का असना, आता तरी म्हणतील ह्यो वकील बारीक नजरेनं सगळ्यांवर लक्ष ठेवून हाय. बोलू ना, त्याला नाही पकडलं बरोबर तुला. नाही बरोबर पकडलं. चल चल. हे चल घ्या. या चल चल. आरोपी आला तू. आरोपी आला तू. नाही बोलायचं. तुमच्या आईचा जरतारीवरचा मोर उडीवला थायलंड मध्ये. घ्या तिकडे काय उभा राहिलायस? अरे इकडे कुठं उभा राहिलाय? फिरवतो की पुंजरा. पुंजरा? अरे पुंजरा नाही म्हणत त्याला, पिंजरा म्हणतात. पिंजरा तेच ते फिरवलं. हे चल इकडं. अय्या माझ्या मध्ये फिरवला. मग कामाचं बोल. कामाचं म्हणजे मी केस आणले. पण मला तर बाई दिसते. तीच केस आहे. आपल्या जज साहेबांनी सांगितलं होतं बऱ्याच दिवसात तिकडे केस आलेला नाहीये, लवकर घेऊन ये, नाहीतर विद्यार्थ्यांच्या अभावी जशी शाळा बंद पडते तसं हे कोर्ट बंद पडल. म्हणून घेऊन आलोय. बाई, तुम्हाला इथं बोलवलंय कारण तुम्ही भीक मागता. म्हणजे आता मला हिथून भीक मागायची आहे? आई शपथ, उगाच मी उन्हामध्ये राहून माझं टॅलेंट वाया घालवत होते. नाहीतर काय टॅलेंटच आहे भीक मागणं. तुम्ही दोघं मागून दाखवा बरं. ₹5 दे की जरा. हे नेहमीच आहे आपलं. नाही जमत बाई, नाही नाही जमत. अहो असं काय करताय, जरा काहीतरी असं गाणं म्हणून दाखवा ना. गाणं मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा. अरे हे भंगारवाल्याचं गाणं आहे, भिकाऱ्याचं गाणं म्हणा. भिकाऱ्याचं गाणं आता कुठलं म्हणायचं ते? केशवा माधवा. असो. अरे केशवा. वरची पट्टी. केशवा. अजून थोडी वरची. केशवा. वरची लावा. ही पट्टी काढून वर चिकटून टाकते. यायला आम्हाला भिका मागायला शिकवते. मी कोण आहे? वकील आहे मी. काय वेशभूषा करून वकील नाही झालोय, शिकून वकील झालोय. आणि माझी इज्जत करते तू. तुझ्या विरुद्ध तक्रार आहे. माझ्या विरुद्ध तक्रार आहे? साहेब, लोक एवढे घोटाळे करतात, भ्रष्टाचार करतात, त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रार करत नाही. आणि मी साधी भिकारी, माझ्या विरुद्ध तक्रार? मला तुमचा देशच नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगते, एसीपी साहेब तुम्ही इकडे या. एसीपी साहेब, माझे फोटो चांगले येत नाही म्हणून मी पासपोर्ट साईज फोटो काढत नाही आणि म्हणून माझा पासपोर्ट नाही. नाहीतर मी कधीच तुमचा देश सोडून बाहेर गेले असते. बाई, तुमच्या विरुद्ध गुन्हा आहे.
मला गुन्हा मान्य नाही. बाईला गुन्हा मान्य नाही म्हणती बाई डायरेक्ट. बाई तुम्ही भिकारी नात, भीक मागणार गुन्हा आहे तुम्हाला माहिती नाही. अरे कायद्याचा एवढा माझा अभ्यास झाला असता तुझ्या म्हणजे मी इथं उभी नसते काय. उगाच तुझ्यासारखं रस्त्यावर ऍफिडेव्हिट 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 फिरले नसते. तोंडावर इज्जत काढली घाबरे तू. अहो पण रस्त्यातच कशाला भीक मागायची बाई. मी नाही या लोकांच्या घरी जाऊन भीक मागणार. अरे मी भिकारी नाही, भिकारीन. पोलिओ डस देणारी बाई नाहीये. शोभतं का तुम्हाला? शोभतं भीक मागणं शोभतं? इश्शे. सौंदर्याबद्दल बोलत नाही मी बाई. तुम्ही एवढ्या खात्यापित्या घरच्या दिसता, हट्ट्याकट्ट्या दिसता, कशाला भीक मागायची? वकील साहेब मी हट्टी कट्टी आहे ना म्हणून मला लई जास्त भीक मिळते. आता तुम्ही मला सांगा अशा खंगलेल्या अशा अशा मरायला टेकलेल्या स्त्रियांना कोणत्या पुरुषांनी भीक दिलेली पाहिले तुम्ही? नाही. मी सांगते मला ना अशा गाड्या थांबवून बोलवितात आणि भीक देतात. भीक देतात तुम्हाला बाई? शोभत नाही तुम्हाला हे भीक घेणं आणि देणं पण शोभत नाही. एवढी भीक घ्यायची असेल तर कशाला एवढ्या भिका मागता रस्त्यावर? पर्यटक येतात तुम्हाला बघायला, कसं दिसल ते? पर्यटक मला बघायला येतात, मला बघायला भारतात येतात. मला आठवते एकदा नाही का पर्यटकांनी माझा फोटो काढला होता. मला माहित नव्हतं मला बघायला पर्यटक येतात. फोटो घेऊन पर्यटक बाहेरच्या देशात जातात बाई आणि दाखवतात बघा भारतात काय चाललेलं आहे. आपल्या भारताची प्रतिमा मलिन होते, देश खराब आहे म्हणतात. अजून कितीचा देश असा खराब होणार आहे? आधी झालाय होतो. अहो आपल्या देशातली काही लोक वोटांची भीक मागतात, आम्ही नोटांची भीक मागतो. बाई लय उच्च बोलतीये. काय मी PhD केली आहे. Aesthetics in begging on Indian signals between 11 to 6. आईला एवढं लिहिपर्यंतच आयुष्य संपेल राव माझं. आमची आई PhD, आमची आई. अरे गप्पा. तुमच्या आईला अरे काय राणीचा भाग आहे का कोर्ट आहे मला काही कळतच नाही. मग पोरं कुठून आली? कोर्ट आहे, बॅडमिंटन कोर्ट नाही. माझी आहे ती चारीच्या चारी पोरं माझी आहेत. 4 पोरं घेऊन भिका मागायला लाज नाही वाटत तुम्हाला? लाज बाळगुंना कुठलाही धंदा करता येत नाही. माझा यो धंदा आहे. मी 5 रुपयाच्या खाली भीक घेत नाही. आता काही नट मंडळी कशी हो म्हणजे पर डे आधी 30,000 सांगतात, मग 5,000 डन करतात आणि मग 1,500 TDS कापून 3,000चा चेक घेतात. म्हणजे 2 महिन्यानंतरचा. हे असं नाही आमच्यात, अगदी कॅश ट्रान्झॅक्शन डे टू डे. आपल्या जिन्यापेक्षा हे जिनं बरं आहे, डायरेक्ट कॅश. त्यामुळे म्हणा केशवा माधवा तुझ्या नावातले गोडवा, तुझ्या नावातले गोडवा. कॉन्सेप्ट मला फार आवडला आणि तुमच्या तिघांची एनर्जी मला खूप आवडली. ऑल इन ऑल खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता आणि आय लाईक दिस ब्लॅक कॉमेडी. गॉड ब्लेस. थँक्यू. हो 9:30 स्वप्नील सर 9. म्हणजे सर्वसामान्य माणसाला पटकन स्टार बनवतात ते रियालिटी शोज. तर अशाच एका डान्सिंग रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी आलं एक कपल. मुख्यतः ऑडिशन मध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे का? जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन, सुनील तावडे आणि सागर कारंडे. नाचायची अन्न हौस भारी, लोक ही पडती आजारी, लोकांची जोडी घेणारी. नाचायची अन्न हौस भारी, नाचायची अन्न हौस भारी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका, बायकोचा दोडका आणि चेक न मिळाल्यामुळे कडका असं विजय तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे नाच बाळ्या ये. आणि आजच्या या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत एका सामान्य जोडप्याची ऑडिशन. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्या जोडप्याला. मिस्टर अँड मिसेस फुल उमरीकर. अक्का सगळीकडे सासू सासरी पण आले. सासूबाई नमस्कार. ओ बाई 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 काय चाललंय तुमचा? बाजार बंद करायला काय चाललंय? तुम्ही इथे कसं काय आलात? कोणी सोडलं तुम्हाला? हमें मिटा सके.
गेटअप चेंज केला तरी डायलॉग तेच बोलतायत. बाई 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 हमें मिटा सकी बाई 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 मन मोरा कसा पिसारा बाई 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 तो पिसरा गुंडाळून ठेवा असा. मला सांगा तुम्ही इथे कशा करता आलेला आहात? मी या रियालिटी शो मध्ये सहभाग घ्यायला आले. पार्टिसिपेट असं म्हणायचं का तुम्हाला? हा ठीक आहे, पण अहो इथं आम्ही जोडप्यांना बोलवलंय, तुम्ही एकट्या कशा काय आलात? मी कुठे एकटी आले? का? माझे मिस्टर माझ्या बरोबर आहेत ना. कुठे आहेत? हे काय अगं गेलं कुठे? अगो बाई स्कूटरवर आली तर मागच्या मागे पडलं की काय? हा एक मिनिट बोलू तुम्ही. आजा आई दिल में बेकरार हो मेरी राजकुमार तेरे कुठे अजून आला नाहीये तो? म्हणजे हा टांगापट्टी घोडा फरार झाला की काय? अजून नाही आला? नाही. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा अल्लाह अल्लाह इनकार तेरा. हा नवरा पेताड गावचा काळा राजकुमार तुमचा नवरा आहे? अरे तुमच्या पायापाशी पडला तर तुमची सावली पडली असं वाटेल. काहीतरी बोल नको. मला एक सांगा, काय? हा डान्स रियालिटी शो आहे ना? हो. मग डान्स बद्दल विचार ना काय? तिकडे नवरा आहे तुमचा. बरं काय कुठल्या कुठल्या प्रकारचे डान्स येतात तुम्हाला? कुच्ची पुडी सोडू आता. कुच्ची पुडी सुरू झालंय आता. नंतर भरतनाट्यम, मणिपुरी, कथकली, फतकली. कथकली नाचल्यानंतर खूप थकलं ना की मग फतकली. उठा उठा उठा. हात द्या ना. आम्हाला काय हात देणं, हा माझ्याच अंगावर पडेल. तुम्ही हात द्या. अहो टच पण नाही झालेला अजून. फ्री स्टाईल दाखवा. फ्री स्टाईल. यस. बजरंग बली की जय. काय केलं ते तुम्ही? फ्रीस्टाईल नाही हो, डान्स मधले फ्रीस्टाईल करून दाखवा असं म्हटलं. दाखवते. नाचा चला चला नाचा. नाही बसंती. कुत्ते 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 लावले तो धर्मेंद्र कुत्ते. तू कुत्ते. अरे ही नाचते तरी तुला काही येतं का? तू तरी दाखव तुला काय येतं ते. दाखव चला. बघा आता बघा. दाखव. ये देख साले क्या कर रहा है यहाँ पे? साला डांस कॉम्पिटिशन रखता है यहाँ पे. शर्म नहीं आती साले? मेरी बीवी यहाँ पे अरे स्वतःच्या स्किट मध्ये तेच करतो, आमच्या स्किट मध्ये पण येऊन तेच करतो. नवीन कर काहीतरी. पोपट हा काय? बघा बघा रिदमचा सेन्स बघा किती बारकावे काढल्यात नृत्यातून. बघा हा कुठला नृत्य प्रकार होता? याला सालसा म्हणतात. सालसा. हो. संध्याकाळी साला सुरू होतो, तो सकाळी सालात खंबा संपला की संपतो. सालसा. हो. असं केलं तरी सालसा, असं केलं तरी सालसा. सालसा लसा साल सासा सासा लसा लसा साल सालसा. जवळ जरा बसा जीव हा
भरोसा तुम्हावर बाई कोणता ही लावणी झाली हो, लावणी झाली. इंग्रजी नृत्य प्रकार, इंग्रजी नृत्य प्रकार. सांगतो ना मला टॅप डान्स पण येतो. टॅप डान्स करता? कुठे कुठे? टाईटल्या नळावर. नळावर? हो, टॅपला पाणी आलं ना की आता टॅप डान्स सुरू होतो. टप टप बरसा पानी पानी में आग लगाई. एक मिनिट, एक स्टेप राहिली आहे. कुठली? पाणी में आग. कसा वाटला डान्स तुम्हाला? एक मिनिट, हो एक मिनिट. कसा वाटला विचारला आणि कान का झाकलेत? ब्लास्टच्या आवाजाची भीती वाटते मला. डान्स कुठले कुठले करता तुम्ही? काय होतंय तुम्हाला? असं काय डान्स करता तुम्ही? माझ्या नसा नसात डान्स आहे. माझ्या नसात रक्त नाहीये. डान्स आहे बघा. DANC रक्त. काय घरी नाचता नाचता घरची कामं करते ती. कशी काय? तरी दाखव. वाजव रे. हे काय? हे काय? अरे तू पेटवलंय तिने. तू असं मग पेटला? मग चपात्या बनव. शीला शीला की लाटते चपात्या लाटते. आय एम सो टाकली सेक्सी तव्यावर. फॉर यू. उलट न घेतलं. मैं तेरे हाथ उलटा पालट झाली. शीला शीला की जवानी. आय एम सो सेक्सी फॉर यू. मैं तेरे हाथ झाला स्वयंपाक झाला? झाला. जागा पुस. हो. किसी ने मुझ पे हरा रंग डाला. किसी ने मुझ पे हरा रंग डाला. खुशी ने हमारी. अगं बाई तिथे पण राहिलं. एक मिनिट. हे काय? हे माझा ब्लास्ट आहे ना, मी स्वतःच घेऊन फिरते. ए टोल दे. टोल? पहिला अख्खा सेट काय घरातच उभा केलाय का काय तुम्ही? हो हो. टोल दे. आजच्या या परफॉर्मन्स बद्दल होऊन जाऊ द्या एक ब्लास्ट. शब्द सुद्धा जमले नव्हते. अरे देवा. त्याच्या परफॉर्मन्स जो झाला आहे. हॅलो हॅलो बाईक चालू आहे. चालू चालू. हा परफॉर्मन्स जो झाला आहे त्याचं सगळं श्रेय आमच्या ह्यांना जातं. हो ना, जातं. खरंच जातं. बटन लावते बटन लावते. हो काय हे ऑडिशन चालू आहे? हे काय ब्लास्ट वगैरे? तुम्हाला स्पर्धेमध्ये घेतलं नाही आम्ही तुम्हाला अजून. माझी सगळी घराची जबाबदारी माझ्यावर आहे. हा रणक्या काहीच काम करत नाही. दारू घेऊन पडलेला असतो. सगळं घर मी सांभाळते. माझी ही सगळी लेकरं, आमचे सासू सासरे, सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. पैसा पैसा भांडी घासून गोळा करते. बाई तुम्ही हे काय काढलं मध्येच? अहो रियालिटी शो मध्ये इमोशनल स्टोरी लागते ना. माझ्याकडे पण इमोशनल स्टोरी आहे. डान्स कुठे आहे? नजाकत नजाकत असताना डान्स करा. बॅले करा. बॅले 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 करून बॅले वाजव रे बॅले. इंग्रजीत ह्याला बॅले म्हणतात. झालं माझं सिलेक्शन झालं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. नाही सिलेक्ट नाही करू शकत तुम्हाला. असं करू नाही तुम्ही हिला घ्या. मी पाया पडतो. मी नाही सोडणार.
खरं सांगतो काय? माझं भाडे शिल्लक भाड्याचे पैसे मी काय करू भाऊ? अहो माझ्या मुलांची फीचे पैसे नाही, आम्ही काय करू शकत नाही. इलेक्ट्रिकचं बिल अहो, तुम्हाला घेतलं तर टीआरपी घसरेल सो बोलले असं नाही बरोबर. तुम्ही एक काम खूप करा कर्ज तुम्ही एक आहे. काम करा हे पैसे घ्या पण इथे येऊ नका हे पैसे घेऊन जा चला, चला. हो हे घेऊन जा ना लटकलं इकडे अहो मिळाले चला 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 आजची सोय झाली आता उद्या एकापेक्षा अनेक एकापेक्षा अनेक बेबी अशी माझी मस्ती. विजय आणि सागर आधी तुमच्या दोघांबद्दल बोलतो. हा ऍक्ट विजय आणि सुनीलच्या जोडीचा होता आणि सागर वॉज द ट्रायो. सागर वॉज द फन एलिमेंट. तुम्ही दोघांनी ऍक्ट मध्ये ऍब्सोल्युटली बाहेर आणून दिलीत. पण हा जो इथे माणूस उभा आहे जो आत्ता बाई वाटत असला तरी माणूस आहे, पुरुष आहे. तावडे हे जे पर्व आहे हे सुनील तावडेच्या चाहत्यांसाठी वन ऑफ हिज फायनेस्ट परफॉर्मन्सेस बघायचं पर्व आहे. अँड वी आर सो हॅपी अँड वी आर सो ब्लेस्ड की आम्ही तुझ्या बरोबर हे सगळं पर्व एन्जॉय करतोय आणि आय एम शुअर की आम्ही सगळे ह्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह घरी घेऊन जाणार आहोत. वी लव्ह यू फॉर दॅट. आत्ताचा ब्लास्ट सुनील तावडेसाठी. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. माझ्याकडे शब्द नाहीत अजून बोलायला. थँक्यू. मला मेव्याबरोबर तुतारीची सलामी द्यायची. हो 11 टोल आणि 1. यति मन मम मानित या एकल्या नृपा. यति मन मम मानित या एकल्या नृपाला. आदि अंत जासन से आदि अंत जासन से आदि अंत जासन से सदन सागराला. यति मन मम मानित या एकल्या नृपा. यति मन मम मानित या एकल्या नृपाला. वा वा मस्त एकदम मस्त. तुला कळले नाही वा वा मस्त मस्त काय ना मस्त. आणि ते काय करतोयस एक लक्षात ठेवा आप्पा परब तू रिक्षावाला आहेस. तुझ्या रिक्षामध्ये बसून मी जातो स्टेशनला. मी तुझ्या रिक्षामध्ये बसतो म्हणून तू माझ्या घरात येऊन बसायचं नाहीस. इथे का आलायस तू. साहेब एक अडचण होती. पैसे हवे असतील पैसे. कशाला लागतात तरी पैसे तुम्हाला कशाला लागतात. रिक्षा चालवतोस ना तू कशाला पैसे लागतात तुला. आवडट पहाटे 5-5 वाजेपर्यंत दारवा प्यायच्या. चणे शेंगदाणे ते तळलेलं खायचं. सकाळी उठल्यावर जळजळतं जाम. साहेब तुम्हाला कसं कळ. अरे मी वाचतो हे पेपरमध्ये मी. पुस्तकांमध्ये वाचतो. जळजळतं डोकं धरतं डोळ्यासमोर अंधारी येते. मग रिक्षा ठोकता कुठेतरी नेऊन. ठोकता तुझ्या भाषेत बोलतोय मी. आदळली आपटली हे शब्द मला येतात. आदळली हा शब्द गेलाय कानावरून तुझ्या कधी. म्हण आदळली म्हण. आदळली. परमेश्वरा भेळ. परमेश्वरा भेल. आप्पा अरे मी काय बोलतोय. ललित चरित्र हे खूप मोठे एवढ्यात भाडं होईल साहेब. चारित्र्याचा आपला काहीच संबंध नाहीये. ललिताशी कुठून असायला. पेपर वाचता तुम्हाला वाटतं आपण सुशिक्षित आहोत. कोडी सोडवतात त्याच्यातली. तुम्हाला वाटतं आयुष्याचं कोडं सुटलं आपल्या. बोल का आलातस बोल. साहेब अडचण अशी होती बायकोला मारली. का मारलंस रे तिला. का मारलंस तू. अहो मी मारली नाही बायको माझी मेली. अरे काय रे
कुत्रं मरतं, मांजर मरतं. अरे बायको नाही रे मरत. चांगले शब्द आहेत आपल्याकडे. मेली नाहीये म्हणू. देवा घरी गेली देवाज्ञा झाली असं म्हणावं. काही भाषा. बरं झालं मेली, सुटली बिचारी. अशा माणसावर कसा संसार करणार? काय तो दिसतो, काय कपडे, रिक्षा चालवतो हा माणूस. हा बरं झालं. हा काय झालं बायकोचं? बायकोचं काही नाही साहेब. हा माझा पोरगा आहे ना हा. दगडू. काय नाव आहे? दगडू. काटा लांगर. अरे नावापासूनच दारिद्र्य आहे रे. दगडू असं नाव ठेवतं का आपलं? बारशाला आली होती का 4 माणसं? काय आहे दगडू असं नाव असतं का? बर काय झालं दगडूचं? तो लवात पडलाय. काय धुतलास का घरी गेल्यावर त्याला? अहो लवात म्हणजे प्रेमात पडलाय. अरे लाज कशी वाटत नाही रे? आपण रिक्षा चालवतो, आपला पोरगा पेपर टाकतो, त्याचं शिक्षण झालेलं नाहीये, त्याला शिकवा. व प्रेमाभिमात कसले पडता तुम्ही लोक? राहू दे. कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलाय? नाव काय मुलीचं? प्राजक्ता. नावा श्रीमंती आहे प्राजक्ता. बघा हा ना तर तुझा मुलगा दगडू. बर आडनाव काय आहे? लेले. तुझा लचा प्रॉब्लेम आहे सांगून ठेवतो. लेले असेल तो लेले नाही. लेलेच आहे सर. छे त्या लेलेला चांगला आता फैलावरच घेतो. सांगणार आहे त्याला लेले के लेले पण जाएंगे अभी देख लेना. बघ काय नाव काय? बापाचं नाव काय मुलीच्या? माधव. माझंच नाव आहे ते माधवले. सर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो माझ्या पोरशी लग्न झालं ना की तुमची पोरगी सुखात राहिला. ऐका. गप्पा बस अप्पा. अरे काही लाज लज्जा शरम आहे की नाही तुला? हे प्रेम संबंध असे जाणार नाहीत पूर्णत्वास. हे वय आहे का प्रेम करायचं? आणि मुळात अरे दगडावर प्राजक्ताचं फूल पडलं म्हणून दगडाला वाटतं क्षणभर आपलं मिलन झालं, पण तसं नाही होत. हे क्षणभंगूर आहे सगळं. एक वाऱ्याची झुळूक येईल आणि ते फूल जाईल असं उडून परागसिंचनासाठी दूर कुठेतरी. हे क्षणभंगूर आहे. हा टाइमपास आहे. टाइमपास. कळतंय का तुला मी काय सांगतोय ते? तुझे आणि माझे संबंध जुळणं शक्य नाहीये अप्पा. आता इथे टाइमपास करत उभा राहू नको. जा खाली. आणि 1 मिनिट. ही विनंती समज किंवा धमकी. तुझा मुलगा माझ्या मुलीशी पुन्हा कधीही संबंध ठेवणार नाही. तिला दिसणारही नाही पुन्हा. कळलं? जा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जितकी तुम्हाला उत्सुकता आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे हा टाइमपास बघायची. कारण आमच्या खूप लाडक्या मित्राचा सिनेमा आहे हा, रवी जाधवचा. आणि झी टॉकीजचा सिनेमा आहे. आणि इतकी ऑनसम कास्ट आहे, ब्रिलियंट. 2 बाप जर हे असतील तर सिनेमा किती बाप असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. तुम्हाला दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला आपल्या फूबायफूच्या परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. मला प्राजक्ताच्या बाबांना विचारायचंय की सिनेमात सर आता थोडंसं आम्हाला कळलं, तुम्ही बाकीचं सांगा कसं कॅरेक्टर आहे. खरं सांगू का, आता जे स्किट इथे झालं ते तसंच आहे. तर मला वाटतं खूप सुंदर शेड्स याच्यामध्ये बापाच्या रवीने खूप सुंदर तयार डिझाईन केलंय ते खूप छान. अर्थात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब सगळ्यांनी खूप सुंदर कामं केली आहेत. आणि मला वाटतं या वर्षीची एक रोमॅन्टिक सुरुवात 3 जानेवारीला होईल असं वाटतं मला. अरे वा. तर हा आहे या आठवड्याचा सेंटर फ्रूट अतरंगी आयटम. तुझ्या बापूच्या हड्ड्यावर बाया पण येवाच्या बोल. जाऊस माझ्या बापाचा लेडीज बार होता. अरे नाही रे नाही लेडीज बार नाही रे. म्हणजे या बेवऱ्या लोकांच्या आई बहन येवाच्या आणि तुझ्या बापूची आई बहन काराच्या. आणि आता बघूयात की कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि हेही बघायचंय की कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. 2ही जोड्यांची नावं अनाऊन्स करण्यासाठी मी परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे अंशुमन, अतुल आणि भरत. आणि भाऊ कदम. आणि परफॉर्मर ऑफ द वीक आहेत विजय सागर आणि सुनील तावडे.
हसून हसून जरी तुमच्या पोटात दुखत असलं तरी डॉक्टर असून मी काही करू शकत नाही. मी एवढंच सांगतो, वाईट गोष्टींनी पोटात दुखण्यापेक्षा चांगल्या गोष्टींनी दुखणं कधीही चांगलं. भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका सेंट्रल फूड मूव बाय टोल फ्री कॉमेडी पार्ट बाय फेम टाइम मध्ये खरं प्लीज.